तर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी आजपासून स्कूल ठीक करो मोहीम सुरू केली आहे। अभिजित दिपकेंनी हिंगोलीच्या संतूक पिंपरीतील स्वतःच्या शाळेतनंच या अभियानाला सुरुवात केली आहे। तुटक्या खिडक्या एकनाथ शिंदेंच्या बॅनरनं झाकल्या असल्याचं वास्तव अभिजित दिपकेंनी दाखवलंय। पुस्तकं भेटलेली आहेत ना, तर आता मला सांगा त्रास काय काय तुम्हाला? बेंचेस पाहिजे ना, जमिनीवर नाही बसायचंय ना शाळेत, सगळ्यांना बेंचेस पाहिजे ना। तर सर बेंचेस आपल्याला बेंचेसचं करावं लागले आणि दुसरं खिडक्या नीट करायच्या। 3 वर्ष झाली खिडक्या फुटून, बरोबर ना? मध्ये अभिजित दिपके दौऱ्यावर आहे सगळं कशा प्रकारे शाळेची व्यवस्था आहे? आता खिडक्या फुटल्या आहेत, मी मुलांना विचारले कधी दुसऱ्या खिडक्या फुटल्या वॉशरूम आहे, वॉशरूमला पाणी नाही आहे। झूम करा मागे मला तर हलू राहिले राहतो जास्त दिसत आहे आणि अशा याच मला वाटतं हे जी काही मागून झूम करून घ्या भाई। निश्चितपणे आम्ही या अभियानाचं स्वागत करतो। सरकार किंवा शासन जे उपक्रम राबवित असतात त्याचं निश्चितपणे नागरिकांच्या वतीनं किंवा सामाजिक संस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी ऑडिट झालं पाहिजे। कुठले चांगले कामं आहेत, कुठल्या कामांमध्ये काही सूचना आहेत का, त्या निश्चितपणे सर्वसामान्य लोकांकडनं, नागरिकांकडनं, सामाजिक संस्थांकडनं त्या ठिकाणी आल्या पाहिजे। परंतु फक्त टीका करणे हा उद्देश नसून काही सकारात्मक चांगल्या बाबी देखील त्या ठिकाणी सरकारच्या कर्मचाऱ्यांकडनं, अधिकाऱ्यांकडनं, सरकारकडनं करण्यात आलेल्या आहे। अतिशय उत्कृष्ट अशा काही शाळा देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, ते देखील त्यांनी त्या ठिकाणी जावं हवं।